मनवा, माझं रुमाल आणि वॉलेट कुठे? ते का तिथेच ठेवलं आरशाजवळ. काय करताय तुम्ही? काय नाही हो, कपड्यांच्या घड्या घालून ठेवते. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला काम करणं गरजेचं आहे का म्हणून? म्हणजे तर बाजूला ठेवा ना, मला बाय करा ना. हो असं काय, कपडे नीट नको ठेवायला? ते नंतर करा, मला बाय म्हण. बाय. हे असं बाय करणार आहे तुम्ही? मग आणखीन कसं? तुम्हाला काय प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करायची का मी म्हणवा? हो राजीव, तुम्हाला उशीर होतोय जायला. एक मिठी मारायला किती वेळ लागतो म्हणवा? हे असं बाय करायचं मला. आणि झालेल्या गोष्टींचा विचार नाही करायचा, विसरून जायचं सगळं. तुम्ही पण जास्त विचार नका करू. आणि आय होप आता मला सांगितल्याशिवाय कुठे जाणार नाही, तुमच्या बाबांकडे पण नाही. नाही जाणार ना? नाही जाणार. कट. तर निघतो मी. फक्त मेहता आणि सन्सची फाईल शोधून ठेवा. दुपारी ड्रायव्हर येईल, त्याच्याकडे त्या मला लागते. ओके, बाय. बाय. गाडे, मी राजवीरला निवृत्ती गाडेच्या मुलाशी बोलताना बघितलं. राजवीर निवृत्ती गाडेच्या मुलाला कसं ओळखतो? याच गाडीबद्दल बाबा विचारत होते का? हो, पण काय आहे? तुमच्यासाठी जमीन विकत घेतली आहे. यावर गाडीचं नाव आहे, पण हे तर राजवीरने मला बर्थडे गिफ्ट दिलं होतं. चहा. थँक्यू. मनुष्य झालं का हो बोलणं? हो, झालं. काय म्हणाली ती? सगळं ठीक आहे म्हण. राजवीर रागवले नाहीत ना हो तिच्यावर? नाही, असं काही वाटलं नाही. बरं झालं, मला खूप काळजी वाटत होती. नाहीतर काळजी करण्यासारखं काही कारण नाही. म्हणजे मी आता तिच्याशी बोलायची गरज नाहीये ना? नाही, आत्ता बोलायची गरज नाही. पण बाकी काही बोलायचं असेल तर मग फोन कर. बरं, त्या निवृत्ती गाडेच्या मुलाविषयी तिला काही विचारलं का तुम्ही? हो, विचारलं. तिला काय माहित नाही असं म्हणाले. अच्छा, तुम्ही का चौकशा करताय? पण त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून ते भेटले असतील, त्यात काय एवढं? एक सांगू, चिडू नका. नाही म्हणजे राजवीरनं जर का कळलं की कोणीतरी त्यांच्या मागे त्यांच्या चौकशा करतंय तर ते नक्की रागवते. अगं, पण मी त्यांना कुठे विचारलंय? मनू त्यांच्याकडे काय बोलली तर? नाही बोलणार. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. मला असं वाटतं मनुष्य बोलण्यापेक्षा त्या निवृत्ती गाडेच्या मुलालाच जाऊन भेटायला हवं. हा, बोल म्हणू. हा बाबा, तुम्ही कामात आहात? नाही, कामात म्हणजे जरा एका ठिकाणी बाहेर चाललो होतो. का ग? नाही, काही नाही, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना बेटा. बाबा, तुम्हाला आठवतं मी तुम्हाला म्हणाले होते की माझ्या बर्थडेला राजवीरने मला एक जमीन गिफ्ट केली? हो, मला आठवतं.
तू बोलली होतीस मला. त्याचं काय झालं? त्याचं काय झालं, मी आता एक फाईल शोधत होते, तर तेव्हा एका फाईलमध्ये मला त्या जमिनीचे पेपर्स सापडले. तर त्या पेपर्सवरती विलास निवृत्ती गाडे असं नाव आहे. तुम्ही मला विचारलं होतं ना की राजवीर निवृत्ती गाडेच्या मुलाला कसं ओळखतात, तर मला ते आठवलं आणि अचानक क्लिक झालं म्हणून मी तुम्हाला फोन केला. मला काय वाटतं माहिती आहे बाबा, ते बहुतेक कामानिमित्तच भेटले असावेत. हॅलो हॅलो बाबा. हा बेटा बोल. काय झालं, असं शांत का झाला तशा ना? नाही काय नाही. मग बाबा तुम्ही मला ते निवृत्ती गाड्याच्या मुलाबद्दल काय विचारलं होतं? हॅलो बाबा. नाही म्हणू, काही नाही, सहज विचारलं होता. सहज नाही म्हणजे तुम्ही अशी सहज कधी चौकशी नाही केली म्हणून? म्हणू अगं सांगितलं ना, सहज म्हणून. त्या विलास गाडेचे वडील निवृत्ती गाडे माझ्या ओळखीचे होते, आपल्या जवळच्या गावातच राहायचे, म्हणून विचारलं. नक्की एवढंच आहे ना बाबा? हो म्हणू. ओके ठीक आहे. ठेवू? ओके बाय. बाय. मी कोणालाही जागा द्या म्हणून फोर्स नाही करणार. तुमची इच्छा नसेल तर नाही घेणार ती जागा मी. नमस्कार कर्नल साहेब. नमस्कार. कसा आहेस? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. मला आज का भेटायला बोलवलं इथे? माझ्याकडे काय काम होतं तुमचं? होतं एक छोटंसं काम. बोला ना साहेब. तू राजवीरांना कसं ओळखतोस? कोण राजवीर? राजवीर मोहिते पाटील. नाही साहेब, मी कुठल्या पण राजवीर मोहिते पाटीलांना नाही ओळखत. तू नक्की ओळखत नाहीस राजवीर मोहिते पाटलांना? नाही साहेब, पण तुम्ही मला समजा काय विचारताय? कारण मी तुम्हा दोघांना भेटलेलं बघितलंय. नाही साहेब, मी अशा कोणत्याच माणसाला नाही भेटलोय. हे बघ, तू घाबरू नकोस. निसंकोचपणे मला सांग जे काय आहे ते. अहो, घाबरण्यासारखं काय आहे त्यात? मी खरंच नाही ओळखत. तू कोणाच्या दबावाखाली येऊन तर बोलत नाहीयेस ना? नाही साहेब, नाही. मग तू एवढा घाबरलेला का दिसतोयस? कुठे काय? अहो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझ्यासोबत तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असेल आणि तुम्ही जो राजवीर म्हणताय तो त्याच्यासारखा दिसत असेल. म्या नाही ओळखत कुठल्या राजवीरला. चला साहेब, निघू का मी? एक महत्वाचं काम आहे, येतो. घ्या. हळू सांडला असता. सांडलाय का? नाही ना? काय झालं चिडचिड करायला? ज्यानी चिडायला पाहिजे तो चिडतोय का? म्हणजे? ते मूग घेऊन गप्प. अच्छा अच्छा, राजवीर बद्दल बोलतेस? दुसऱ्या कोणाचा विषय असतो का आपल्याकडे? प्या प्या, तुम्ही चहा प्या फक्त, बाकी काय करू नका. रंजू, तू बस बस इकडे, शांतपणे बोलू आपण. तरी मी तुम्हाला सांगत होते, उत्सव साजरे करू नका म्हणून. हवेत जाऊ नका, जमिनीवर आपटाल. आपटलात ना? रंजू, किती वेळा सांगू तुला, काही गोष्टींना वेळ लागतो. राहू द्या. राजवीर मनोहर का चिडला नाही ते सांगा आधी मला. अगं, मी प्रयत्न केले ना माझ्या परीने. मग तो शांत कसा काय झाला? मी SMS करून सांगितलं त्याला शांत राहा म्हणून. हा? काय रंजू, आता तो का नाही चिडलाय मला कसं कळणार?
मला माहितीये ना तो का नाही चिडला ते. सांग. मनवाचा स्वभाव कसा ते माहितीये ना तुम्हाला. गोड गोड बोलून तिने राजवीरला शांत केलास ना, दुसरं काय. अशा गोड गोड बोलण्याने राजवीर शांत व्हायला लागला तर मग बघायला नको. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला सांगा ना. हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. तुला वाटतं तसं नाही. मग काय झालं असेल सांगा ना. राजवीर मुद्दामून शांत राहिलाय. असा कसा गप्प बसला असेल. मनवाकडून राजवीरचा अपमान झालाय, तो असा कसा सहन करेल. नाहीच करणार. मग पण ही त्याची दुसरी चाल असू शकते. काही काय बोलताय हो तुम्ही. राजवीरला आजवर जे काही मी ओळखतो ना त्यावरून सांगतो. त्याच्या मनात एक असतं, चेहऱ्यावर दुसरंच आणि करतो मात्र तिसरंच. मग आता काय करेल तो पुढे सांगा बरं, माहितीये तुम्हाला. आता ते मला माहित असतं तर मी ते शांतपणे चहा कशाला पीत बसलो असतो. राहू दे हो, जाऊ दे. नेहमीच आहे तुमचं. तुमच्या अशा वागण्यामुळे ना रस्त्यावर येणार होता मी. हे ते आपण नंतर बघू. पण साखर जरा कमी आहे चहात, ती जरा घेऊन ये ना प्लीज. काय वेळ लागलाय का तुम्हाला. साखर कमी आहे म्हणे, घ्या स्वतःच्या हाताने उठून. साखर कमी आहे म्हणे. रंजू, रंजू ऐक. रंजू, राजवीर आता नेमकी काय चाल खेळतोय हे शोधायलाच हवं. आरती मला पाणी दे प्लीज. देते. हा बसा तुम्ही. घ्या. गाडीचा मुलगा भेटला होता का. हो बेट. मग काय म्हणाला तो. कामानिमित्त भेटले होते ना ते. नाही मग आरती, तो म्हणाला की तो राजवीरला ओळखतच नाही. ओळखत नाही म्हणजे. तुम्ही स्वतः बघितलं होतं ना त्याला. हो, मी बघितलं होतं. नाही मग तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. कदाचित ते राजवीर नसतील. आरती, मी राजवीरना ओळखत नाही का. तसं नाही हो, पण माणसाचा गैरसमज होऊ शकतो ना. गैरसमज नाहीये, माझी खात्री पटली आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. ज्या अर्थी निवृत्ती गाडेच्या मुलाने ओळख नाकारली ना, त्या अर्थी माझा संशय आणखीन वाढलाय. मला नाही पटत आहे हो हे. अर्थी न पटण्यासारखं काय. तो मुलगा चक्क ओळख नाकारतोय म्हणजे गडबड नक्कीच आहे. असं काय करताय हो तुम्ही ना. उगीच संशय घेता राजवीरवर. आरती, काही गोष्टी संशय घ्यायला भाग पाडतायत. मी खरं सांगू का, राजवीर बद्दल ना तुम्ही नेहमी नेगेटिव्ह विचार करता. आरती, डोळ्यासमोर एवढ्या गोष्टी घडल्यानंतर आणखीन दुसरं काय होणार आहे. मला अजूनही वाटतंय तुमचा गैरसमज होतोय. नाही आरती, मी खरं सांगू का, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये तो राजवीर. ते खरंच खूप चांगले आहेत. तुम्ही बघत नाहीयेत का आपल्या मनूसाठी किती काय काय करतायत ते. त्यांचं खूप प्रेम आहे तिच्यावर. शिवाय त्या शाळेची गोष्ट घ्या ना. शाळेचा प्रॉब्लेम जेव्हा झाला होता तेव्हा कोणी मदत केली होती मनूला. कोणी पुढाकार घेतला. त्यांनीच ना. केलं ना त्यांनी सगळं व्यवस्थित. काय झालं. मी जरा जाऊन देतो. असं काय करता. आत्ता बाहेर गेला होता. आत्ताच तर आलायत ना तुम्ही घरी. एक महत्वाचं काम आठवलं, आलो जाऊ. अहो अहो ऐका तरी.
एक चहा दे. नमस्कार, मी कर्नल अजय सावंतराव, मनवाचे बाबा. तुम्ही मनवाची शाळा बंद करायला आला होता. ते आलं लक्षात. मी जर आता घाईत आहे, भेटतो मी तुम्हाला नंतर. 2 मिनिटं हवी आहेत मला तुमची. अहो सांगितलं ना, जरा घाईत आहे, आपण नंतर बोलू निवांत. 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. प्लीज, महत्वाचं बोलायचं. बोला. कसं? मला सांगा, शाळा बंद करायची जी नोटीस तुम्ही काढली होती ती आता जाऊ द्या ना साहेब, कशाला तो विषय काढताय? झालं ना तुमच्या मनासारखं, मग जाऊ द्या. आणि हे बघा, मला या भानगडीत पडायचं नाहीये आता. भानगडीत म्हणजे? अहो म्हणजे काही नाही, येतो मी. 1 मिनिट, मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. त्यानंतर मी नाही थांबवणार तुम्हाला. मग काय बोलायचे ते लवकर बोला. शाळा बंद करायची जी नोटीस काढली होती ती पालिकेने काढली होती की कोणाच्या सांगण्यावरनं काढली होती? नाही, मी तुम्हाला ती माहिती नाही देऊ शकत. हे बघा, मी तुम्हाला विनंती करतो, जे खरं आहे ते प्लीज सांगा. सांगतो, पण या प्रकरणात माझं नाव कुठेही यायला नको. नाही, तुमचं नाव नाही येणार. राजवीर मोहिते पाटलांच्या सांगण्यावरून आम्ही ही नोटीस काढली होती. हे नाव बरोबर सांगताय तुम्ही? अहो मी खोटं का बोलेन? शाळा बंद करण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले होते. शाळा बंद होणारच होती, पण पुन्हा त्यांनी शाळा बंद करू दिली नाही. ह्या माणसाचं मला कळतच नाही काय ते. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? त्यांच्या सांगण्यावरून नोटीस निघाली आणि त्यांच्या सांगण्यावरून पुन्हा नोटीस मागे घेण्यात आली. अहो, तुम्ही होतात ना त्या दिवशी? हो, पण असं का केलं त्यांनी? आम्हाला पण समजलं नाही. मनवा मॅडम त्यांची बायको ना, मग ते असं का करतील? हो, हे प्रकरण तर आमच्या डोक्यावरूनच गेलं. अहो गेलं तर गेलं, पण मला हे खूप महागात पडलं. मागात पडलं म्हणजे? चुकीची ऍक्शन घेतली असा दावा करण्यात आला आणि त्याची शिक्षा म्हणून या प्रकरणामुळे मला सस्पेंड करण्यात आलं. काय, कुठे अचानक निघून गेलात हो तुम्ही? अहो, मी काय विचारते तुम्हाला? हल्ली मला न सांगता कुठे निघून जाता? मला सांगा ना काहीतरी. सांगतो, सगळं सांगतो. सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाहीये. म्हणजे आरती, माझा संशय खरा ठरला. संशय? कसला संशय? काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही, मला प्लीज नीट सांगा ना. मनूची शाळा बंद करायची नोटीस आली होती ना, हं. त्यात राजवीरचा हात होता. काय? मनूची शाळा बंद व्हावी म्हणून राजवीर प्रयत्न करत होते. मनवा, तुम्ही नेहमी स्वतःच खरं करता. तुम्ही माझं पुन्हा ऐकलं नाही. मी सांगितलं होतं माहेरी जायचं नाही, तरी तुम्ही तुमच्या बाबांना भेटायला गेलात. का नाही ऐकलत माझं? का तुम्ही माझं पूर्ण सिरियसली घेत नाही मनवा? आता बस झालं. खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. आता जर काही प्रॉब्लेम झाले तर त्याला फक्त तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल. बोला ना साहेब. कुठेच भोसले? हा, इथेच आहे साहेब. एक काम करायचं, एका माणसाचं नाव सांगतो तुला, त्याची सगळी माहिती काढायची आणि मला सांगायची. नाव काय त्या माणसाचं? कर्नल अजय सावंतराव. कर्नल अजय सावंतराव?
हे तर तुमचे सासरे ना साहेब. हो, नजर ठेव त्यांच्यावर. म्हणजे मी त्यांच्यावर नजर ठेवू? काय तुला जमणार नाही का? जमेल ना साहेब. ठीक आहे, मग लाग का मला. ठीक आहे साहेब. कर्नल अजय सावंतराव.